ब्रेकिंग न्यूज आली आहे। किरकोळ वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरोड येथे समोर आली आहे। गुलाब सुरेश भोईर असं 52 वर्षीय मयत पत्नीचे नाव असून तिचं 2 दिवसापूर्वी संध्याकाळी उशिरा पती सुरेश भोईर यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता। यानंतर रागात असलेल्या आरोपी सुरेश भोईर याने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली। यानंतर कासा पोलिसांनी आरोपी सुरेश भोईर याला अटक केली असून आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व कासा पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/25 कलम 103A म्हणजे जुने IPC चे 302 हा मर्डरचा गुन्हा कासा पोलीस स्टेशन येथे काल दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये गुलाब सुरेश भोईर या 52 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण आरोपीला अटक केलेला आहे। सुरेश राम भोईर हे असं आरोपीचं नाव आहे। आरोपी हा मयत महिलेचा नवरा आहे। त्यांचं लग्न होऊन जवळजवळ 35-40 वर्ष झाली होती, परंतु जी मयत महिला आहे तिला सुद्धा दारू पिण्याचे व्यसन होते आणि आरोपीला सुद्धा दारू पिण्याचे व्यसन होते आणि या दारू पिल्यानंतर मयत महिला ही गावामध्ये इकडे तिकडे फिरत असायची। या गोष्टीचा त्याच्या मनामध्ये राग होता आणि तो नेहमी पिल्यावर इकडे तिकडे का फिरतोय असं त्याने विचारलं। त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपीने एक दगड घेऊन मयत महिलेच्या डोक्यामध्ये आणि छातीवर जोरजोराने फटके मारले आहेत, त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर आरोपीला अटक केल्यानंतर काय? आरोपीला काल अटक केलेलं आहे। आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। कोर्टात हजर केलेला आहे। पोलीस कस्टडी त्यांना मिळालेली आहे आणि पुढील आम्ही तपास करत आहोत।